तर आज मी भोंगा ह्या चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू देणार आहे। नमस्कार, माझं नाव नंदिनी आणि मी स्वागत करते तुमचं मराठी रिव्ह्यू या आपल्या YouTube चॅनलवरती। तसं महाराष्ट्र हा सध्या वेगळ्या स्थितीतून जात आहे। धर्म मोठा की पर्यावरण मोठे? खरं तर जीव राहिला तरच जीवन राहील आणि जीवन राहिले तरच धर्म राहील। तर याच विषयावर भाष्य करणारा भोंगा हा चित्रपट येत्या 3 मे 2022 रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे। तर आता खूप वेळाच्या प्रतीक्षेनंतर शेवटी 2022 मध्ये हा चित्रपट रिलीज होतोय। पण त्याआधी ह्या चित्रपटाने बरेचसे पुरस्कार पटकाविलेले आहेत। तर आता वळूया या चित्रपटाच्या कथेकडे। तर ह्या चित्रपटाची कथा आहे की एक लहान मूल असतं ज्याला कानाचा कोणता तरी त्रास होत असतो आणि ते मूल नेमकं मस्जिदच्या बाजूलाच राहत असतं। पण त्या मस्जिदचा जो भोंगा असतो, जो आवाज असतो, तो त्या मुलाच्या कानाला सहन नसतो होत। पण त्याचं दुःख ते कोणाला व्यक्तही करू शकत नव्हतं, कारण शेवटी ते लहान मूल होतं। परंतु एका मुसलमानालाच त्याची व्यथा समजली व त्याने मस्जिदमधले जे मेन लोक असतात त्यांना जाऊन सांगितले की हा भोंगा बंद नका करू, पण त्याची दिशा बदला, कारण आपण धर्म पाळावा, पण त्या धर्मामुळे कुणा इतर दुसऱ्याला त्रास होता कामा नये याची देखील काळजी घ्यावी। परंतु जी लोक होती ती हे मान्य करायला तयारच नव्हती। ते भांडणावर आले आणि त्यांच्यात ते झालेलं भांडणं म्हणजेच हा भोंगा। खरं तर प्रार्थना ही आपण मनापासून केली तर ती कोणाला दाखवायची गरज नसते, मग ती ईश्वर असो वा अल्लाह त्यांच्यापर्यंत पोहोचतेच। आणि ह्या चित्रपटावरून राजकीय वातावरण देखील तापलेले आहे। तुम्ही देखील हा चित्रपट धर्म व वाद यांच्या पलीकडे जाऊन बघितला तर ह्या चित्रपटाची म्हणजेच भोंग्याची आर्तता नक्कीच तुमच्या मनापर्यंत पोहोचेल। तर मग मी नंदिनी सांगत होती तुम्हाला भोंगा ह्या चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। जर मला काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता, नाहीतर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतेच आहे। मग तोपर्यंत बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यूचा भोंगा।